बातमी जतमधून एक महत्त्वाची बातमी। जत नगर परिषद निवडणुकीचे आज मतदान पार पडले। या मतमोजणीनंतर जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आर्ली हे दणदणीत विजय मिळवून या ठिकाणी जतचे नगराध्यक्ष पद या ठिकाणी घेतलेले आहे। त्याचबरोबर एकूण 23 जागांपैकी 11 प्रभागामधील जे नगरसेवक होते ते भाजपाचे निवडून आलेले आहेत। त्याच्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादीमधून 3 नगरसेवक 3 प्रभागमधून निवडून आलेले आहेत। काँग्रेसचे 9 प्रभागामधून 9 नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आलेले आहेत। शिंदे यांची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी यांचे खाते मात्र उघडू शकले नाही आणि जत नगर परिषदेची निवडणूक ही लक्षवेधी ठरली होती। जत तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या ती प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात होती आणि अखेर त्याने जत नगर परिषदेवर भाजपचा झेंडा या ठिकाणी फडकवलेला आहे। त्यामुळे जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि या नगर परिषद निवडणुकीनंतर एकूण भाजपचे 11 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष हा भाजपचा एक हाती आल्यामुळं पुन्हा एकदा जत नगर परिषदेवर भाजपची एक हाती सत्ता निर्माण झाल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे। जतमध्ये या विजयानंतर मात्र जतमधील भाजपप्रेमी नेते मंडळी, कार्यकर्ते यांचा जल्लोष सुरू आहे। गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीनं आपला आनंद या ठिकाणी व्यक्त केला जातोय। संपूर्ण जत शहरामध्ये या ठिकाणी गुलालाची उधळण होते, फटाक्यांची आतषबाजी होते। पूर्ण एक हाती जत नगर परिषदेवर भाजपची सत्ता आल्यामुळं, भाजपचा झेंडा फडकवल्यामुळं भाजप प्रेमींमधून एक जल्लोष जतमध्ये साजरा होताना पाहायला मिळतोय।